अर्थातच मयुरी पार्क, सेलू, जिल्हा परभणी तीर्थपारायण ज्ञानेश्वरी सांगता सोहळा मोठ्या आनंदामध्ये इथे साजरा होताना आपण पाहत आहोत। तर यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावर खाद्यपदार्थ येत आहेत। आज एकादश आहे, त्यानिमित्तानं आपण पाहत असाल एक पिकं भरून केळी इथं वारकऱ्यांच्या प्रसादासाठी या ठिकाणी आलेली आहेत। तर आपण त्यांनाच विचारूयात, भाऊ कुठून आला आहात तुम्ही आणि कसं सुचलंय तुम्हाला? आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आलो। इथे तीर्था ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केलेला आहे। रात्री आलो, कीर्तनाचा आस्वाद घेतला, बघितलं, खूप छान नियोजन केलेलं आहे आणि मनातून एक इच्छा झाली, माऊलीचं काहीतरी देणं आहे। एक वारकरी म्हणून छोटीशी जेवढं आपल्याला करता येतं सेवा करण्याचा प्रयत्न केला। जय खूप छान वाटलं। ॲक्च्युली तुम्ही मूळचे कुठले? म्हणजे माझं मूळ गाव सेलू तालुक्यामध्ये राहणार मालेगाव सेलूचं आहे मी, ताटे भागवत आहे। हे आहेत भागवत टाटे, जे आपल्या मालेटाकडीचे सेलू तालुक्यामधलं एक छोटं गाव आहे। त्या गावातले आहेत, पण छत्रपती संभाजीनगरला वास्तवासाठी असतात। त्यांना म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कळालं की असा मोठा एक उत्सव या सेलू शहरामध्ये चालू आहे आणि त्यांना वाटतं किंवा माऊलीची सेवा करण्याची संधी मलाही भेटली पाहिजे आणि त्याच संधीच्या अनुषंगानं किती आहेत केळी? 80 कॅरेट आहे, 15,000च्या आसपास कॅरेट। 15,000 केळी या ठिकाणी ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत। तर आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण आज एकादशीचा जो फराळाचा प्रसाद आहे तो प्रसाद घेण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। रामकृष्ण रामकृष्ण राम।